नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, सरोज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। या ठिकाणी एक शब्द विचारला बघा, सरोज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघाच योग्य समानार्थी शब्द कोणता असेल? बघा, सरोजचा समानार्थी शब्द म्हणजे कमळ। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, नागरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। नागरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर काय असेल? नागरीचा विरुद्धार्थी बघा ग्रामीण। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, मुद्द्याला धरून असलेले अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचे। मुद्द्याला धरून असलेले बघा त्यांना काय म्हणतात? मुद्देसूद। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारलाय, ज्याला एखादे बघा काम करावायचे नाही तो काही ना काही बघा सांगून तो काम टाळतो, या अर्थाची म्हण कोणती असेल? बघा, ज्याला एखादे बघा काम करायचे नाही तो काही ना काही बघा तो काय सांगून काम टाळतो, या अर्थाची मग म्हण कोणती असेल? न करत्याचा वार म्हणजे शनिवार। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या अर्थाची म्हण आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलाय, हात ओला होणे। बघा काय विचारले, हात ओला होणे वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघाच योग्य अर्थ काय असेल? हात ओला होणे। हात ओला होणे म्हणजे पैसे मिळणे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, भांडणे लावणारी व्यक्ती या अलंकारिक शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। भांडणे लावणारी व्यक्ती, त्याचे योग्य उत्तर काय असेल? कळीचा नारद। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा या ठिकाणी काय विचारलाय, समोर, पर्यंत, वर, साठी। बघा, या ठिकाणी काही शब्द आहेत, हे शब्द बघा कोणत्या जातीचे शब्द असतील? समोर, पर्यंत, वर, साठी। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व शब्द शब्दयोगी अव्यय या जातीचे या ठिकाणी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, क्रूरता, गुलामगिरी, नवलाई, लबाड। बघा, या 4 शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही? त्याचे योग्य उत्तर काय असेल? लबाड। बघा, हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही। बाकीच बघा हे 3 शब्द भाववाचक नाम आहेत। प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय, मी चित्रपट पाहत असे। बघा, मी चित्रपट पाहत असे वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मी चित्रपट पाहत असे। बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। बघा, प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले वाक्य, अन्यायाचा प्रतिकार कोण करणार नाही, अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे। हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? अन्यायाचा प्रतिकार कोण करणार नाही। बघा, हे वाक्य कोणतं असेल? प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे व मागील बघा झालेले सर्व पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व मागील बघा झालेले सर्व पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं PDF व मागील झालेले सर्व प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त
299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा समजा एखाद्या वाक्यामध्ये बघा क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना काय म्हणतात. बघा त्यांना काय म्हणतात, क्रियाविशेषण. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा अंधारचा समान शब्द कोणता असेल, गगन म्हणजे काय असतो, गगन म्हणजे आकाश. हार्श म्हणजे काय असतो, आनंद. कनक म्हणजे काय असतो, सोने. बघा अंधारचा समानार्थी शब्द कोणता आला पाहिजे, तिमिर. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक 3 बघा काय विचारलाय, अधोगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. अधोगती. बघाच योग्य उत्तर काय असेल, अधोगतीचा प्रगती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ती योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा त्यांना काय म्हणतो आपण, आस्तिक. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा काय विचारलाय, जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी एक मन आहे, आयजीच्या जीवावर बायजी उधार. बघा अशा प्रकारची मन आहे, जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे. हलव्याच्या घरावर तुळशीपत्र. बघा या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे. म्हणजे या 2 म्हणी या ठिकाणी सारख्याच अर्थाच्या म्हणी आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. गावी नसणे. बघा गावी नसणे म्हणजे काय असतो, माहीत नसणे. म्हणजे बिलकुल माहीत नाही मला. गावी नसणे म्हणजे बिलकुल माहिती नसणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. बघा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, शेठ, दादर, डबा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर काय असेल, शेठ, दादर, डबा. बघा हे शब्द गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8 काय विचारलाय, तो, तू, मी, ते. बघा या ठिकाणी हे शब्द आहेत कोणत्या ठिकाणी जातीचे शब्द आहेत. बघा नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दांना काय म्हणतात, सर्वनाम. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. सुंदर आहे का, नाही. मित्र आहे का, नाही. मंगल आहे का, नाही. मोठेपणा. बघा या ठिकाणी भाववाचक नाम असेल पर्याय आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पुढील पर्यायापैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे. सार्वनामिक. बघा तो मुलगा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पुढीलपैकी शक्य क्रियापदाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. शक्य क्रियापद. बघा शक्य क्रियापदाचं वाक्य या ठिकाणी कोणतं असेल, मला रोज 2 मैल पळवते. बघा हे वाक्य काय असेल, शक्य क्रियापद या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मी नाटक पाहिले असेल. बघा वाक्याचा आता काळ कोणता असेल, मी नाटक पाहिले असेल. असेल म्हटले काय असतो, भविष्यकाळ असतो. पण कोणता, मी नाटक पाहिले असेल. म्हणजे या ठिकाणी पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, जग एक रंगभूमी आहे. अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. जग एक रंगभूमी आहे. बघा हे कोणतं असेल मग, विधानार्थी वाक्य. बघा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक 14 बघा काय विचारलाय, पुढील वाक्यापैकी मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. मिश्र वाक्य बघा कसं असतो, ज्या वाक्यामध्ये बघा जर तर आलेला असतो तो वाक्य या ठिकाणी मिश्र वाक्य असतो. तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला हे नाही. तो कार्यालयामध्ये गेला आणि कामाला लागला. आणि आलं म्हणजे कोणतं असेल, संयुक्त वाक्य आहे. बघा आणि आलं म्हणजे कोणतं असेल, संयुक्त असेल. जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. जो, तो, जर तर. बघा ज्या वाक्यामध्ये असतो तो या ठिकाणी मिश्र वाक्य असतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 बघा काय विचारलाय, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. गुरु उपदेश. बघा गुरु उपदेश या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. विषय क्रमांक 16 बघा काय विचारलाय, कृष्णाजी केशव दामले म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचे कवी होय. कृष्णाजी केशव दामले. त्याचे योग्य उत्तर काय असेल, केशवसूत.
म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. मी माझ्या मित्राला भेटलो. मित्राला, सला नाते. बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सला नाते. त्याचे योग्य उत्तर काय असेल? द्वितीया, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, तोंडपाठ या शब्दाचा प्रकार या ठिकाणी समास आपल्याला ओळखायचा आहे. तोंडपाठ. बघा तोंडाने पाठ, तोंडपाठ. त्याचा समास कोणता असेल? तत्पुरुष समास, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, शंकर केशव कानेटकर. बघा या कवीचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव कोणतं असेल? त्याचे योग्य उत्तर काय असेल? त्याचे योग्य उत्तर काय? शंकर केशव कानेटकर गिरीश हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय चाललाय, बाळाने साखर खाल्ली. बाळाने साखर खाल्ली. बघा हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य असेल? बघा असं योग्य उत्तर काय असेल? कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला. बघा पुल्लिंग आहे का? स्त्रीलिंग आहे का? नपुंसकलिंग आहे का? यापैकी नाही. भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यावेळी एकाच बघा प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर स्वल्पविराम या विरामचिन्हाचा या ठिकाणी वापर करतात. प्रश्न क्रमांक पुढा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अशुद्ध, दुकान, भूगोल, तीर्थरूप. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शुद्ध शब्द म्हणजे शुद्ध या ठिकाणी बघा व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी याचं योग्य उत्तर कोणतं असेल? भूगोल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. विशेष नाम. बघा मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व. बघा मोत्या या ठिकाणी शब्द या ठिकाणी विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? उपांत्य. बघा उपांत्य फेरी. बघा क्रिकेटमध्ये असतं बघा उपांत्य फेरी म्हणजे शेवटून दुसरा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा धान्याची काय असते? थप्पी असते का? रास असते का? कळप असतो का? काय असतो? बघा हरणांचा काय असतो? कळप असतो. बघा थप्पी कशाची असते? पोत्यांची थप्पी असते. मग धान्याची काय आला पाहिजे? धान्यांची रास असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा मुलींचा काय असेल मग? बघा गर्दी कोणाची असते? लोकांची गर्दी असते. सैन्यांची काय असते? तुकडी असते. मुलींचा काय असतो? घोळका असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य मुलींचा घोळका असतो. समूहवाचक शब्द या ठिकाणी आपला योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा काय विचारलंय, पत्रकार या शब्दाचं विरुद्ध लिंग शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पत्रकार. पत्रकार, पत्रकर्ती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, हार या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? हार. हारचा हार ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. तनया या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तनया. तर याचं योग्य उत्तर काय असेल? तनया म्हणजे मुलगी. ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारलाय, घरदार नसलेला. त्यांना आपण काय म्हणतो? बेघर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजेच खालीलपैकी काय? एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे अन्योक्ती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बुटका या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? बघा बुटका. बुटकाच्या विरुद्ध याला काय आला पाहिजे मग? बुटकाच्या विरुद्ध उंच. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. 100 या शब्दाची जात खालीलपैकी कोणती? बघा 100 काय आहे? बघा 100 हे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विशेषण ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम नाही. पाटीलकी भाववाचक नाम आहे. गायकी भाववाचक नाम आहे. गुंडगिरी भाववाचक नाम आहे. सुंदर बघा या ठिकाणी भाववाचक नाम नाही. सुंदरता हे भाववाचक नाम आहे. सुंदर हे भाववाचक नाम नाही.
बघा प्रश्न क्रमांक पुढचा आता काय विचारला पहा, घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आता योग्य उत्तर काय असेल पहा, घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? निकेतन. बघा निकेतन, आलय, ग्रह, गेह, आलय हे सर्व काय असतील? घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा सावध असणे. बघा सावधचा विरुद्धार्थी मग कोणता असेल? सावध, बेसावध. ऑप्शन क्रमांक 2 विरुद्धार्थी शब्द आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. सामान्य माणसामध्ये न आढळणारा. बघा सामान्य माणसामध्ये न आढळणारा. पुढारी, लोकोत्तर, अनुयायी, साधू तर त्याला लोकोत्तर या ठिकाणी म्हटले जाते. वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मेतकूट जमणे. बघा याचा योग्य अर्थ बघा काय असेल? मेतकूट जमणे म्हणजे काय आला पाहिजे? घनिष्ठ मैत्री होणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय झाला? अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. खडाजंगी म्हणजे काय असतो? कडाक्याचे भांडण. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र कवी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात? त्याचे योग्य उत्तर काय असेल? यशवंत दिनकर पेंढारकर या कवींना बघा महाराष्ट्र कवी या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक 7 बघा काय झाला? झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? झेंडूची फुले. बघा झेंडूची फुले बघा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? प्रल्हाद केशवात्रे म्हणजे केशव कुमार यांच्या ठिकाणी हा काव्यसंग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय? सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. सखोल, स्नेहल, हिमालय, मुलगी. तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा मुलगी या ठिकाणी सामान्य नाम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 नयन. बघा या ठिकाणी शब्द आहे. कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? नयन. नयन बघा या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. मी सिनेमा पाहतो. बघा याचं कोणतं असेल? मी सिनेमा पाहतो म्हणजे या ठिकाणी साधा वर्तमान काळ यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 साधा वर्तमान काळ या वाक्याचा काळ आहे. पुढील विशेषणापैकी संख्यावाचक विशेषण आपल्याला संख्यावाचक बघा कोणत्यामध्ये बघा संख्या आली? धीट मुलगी, 12 बडतेदार. संख्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 13 ठिकाणी काय विचारलं आहे? आणि, व, किंवा, परंतु हे कोणत्या जातीचे शब्द असतील? बघा हे सर्व काय असतील? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. उभयनवी अव्यय. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 हकीकत, सामना. बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा याचे योग्य उत्तर कोणतं असेल? हकीकत आणि सामना हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा हे फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 15 बघा काय विचारलाय? दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे. बघा अर्थ आहे. या अर्थाची म्हण कोणती असेल? दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे म्हणजे काय पाहिजे? आयत्या बेळात नागोबा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या अर्थाची म्हण आहे. अभ्युदय या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? अभ्युदय. अभ्युदय या शब्दाचा योग्य अर्थ मग कोणता असेल? भरभराट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एकापाठोपाठ येत असतील स्वल्प विराम असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18 सासू या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी कोणते? बघायचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 सासवा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी समाहार, द्वंद्व समास यांचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. समाहार, द्वंद्व समास. खरे खोटे. बघा या ठिकाणी हा पर्याय द्वंद्व समास यांचं या ठिकाणी उदाहरण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा थंडावा या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहे. आज गावात जत्रा आहे या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. आज गावात जत्रा आहे. अधोरेखित शब्द मग कोणता आहे? गावात. त, इ, आ. बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज
नक्कीच बघा असतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी परीक्षा बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 6,000 प्रश्नांचं PDF बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.